नावं ठेवण्यात मजा असते. आपला पोरगा चुकीचा वागतो त्यात तुमचा दोष असतो. नुसती म्हातारी माणसं म्हणतात पर्राय गेली पर्राय गेली पर्राय गेली. फक्त पोरच कशी वाया गेली. इथं बिडू फुकू फुकू तुमची थोबाड आत गेली, तुमचा गाम आत दोन्ही एक झाला. ते आम्ही विचारलं का तुम्हाला? तू बिड्या फुकतून तू पोराला सांगतोय पोर वाया गेली. तू मारुतीच्या मंदिरात बसून पती खेळो, त्या ब्रह्मचारी मारुती नाही दाखवतो, तू नाही गुणाचा, फक्त पोरच वाया गेली. आता या म्हातारा बाई कसं दारात बसून आजकालच्या काय पोरी आहेत होय, ह्यांना काय लाज आहेत होय ना, आमच्या जमिनीत नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, आम्ही किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय, सगळं आता भेटलं माय, तरी मी आज आला माय. अगं तू करते काय? अगं तू दारात बसून मिसरी चुळती, तुझ्या मिसरीच्या वासानं गोट्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका बघा वास आहे त्या मिसरीचा. नातीला कुठलं घेऊन सांगते का? आपल्या हातात ज्ञानेश्वरी पाहिजे, मग लेकरांना सांगण्याचा अधिकार आहे. माळ पाहिजे, मग लेकरांना सांगू शकता. माझ्या बापाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही. माझा बाप काजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या माळकरीच होता. त्यामुळे कीर्तनकार होणं अवघड नाही. पूर्वजांनी पुण्य केलं आणि फळ माझ्या पिढीला भेटलं. आमचं काही नाही रे, त्यांची पुण्य आहे. तुम्ही काहीच नाही केलं, लेकरांना काय मिळणार आहे? पैसे सर्वस्व नसतं रे. शास्त्र सांगतं विपदो विपदोणेव संपदो न च संपदा, विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जगता आली तो धनवान आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचं. आज 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. ज्या लोकांनी जातीतनं बाहेर काढलं ना माऊलींना, आज तीच आळंदी म्हणते अरे ती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. काय अधिकार आहे? अपमान सहन नाही करायचा, अपमानाचा बदला सन्मानानं घ्यायचा. ज्या देहून तुकोबांचा गाथा इंद्रायणीत बुडवला, आज त्याच देहूला त्याच गावात गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदला आहे. किती वर्ष झाले? 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ता गाथा मंदिर झालं 20-25 वर्षापर्यंत. लक्षात ठेवतं जग जेव्हा तुम्ही कर्तृत्ववान असता. वारकरी मेला तरी मरत नाही. तो का म्हणे एक मरणीची उत्तमाची उरे. काय अधिकार आहे संतांचा? काय त्या पावलावर चालायला? असंच आयुष्य नसतं. आणि सगळं करू शकतो आपण, सगळं. काय करू शकत नाही? विकनेसला स्ट्रेंथ बनवा. माझा बाप गरीब आहे, आम्ही त्या गावात जन्माला आलो, आम्हाला चांगल्या सुविधा नाही, चांगले कॉलेजेस नाही, आम्ही कसे मोठे. अरे काही 2 लाख पाहिजे, 1 लाख घोडदळे स्वराज्याचं, फक्त 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता मला बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य स्वतःचं साम्राज्य कसं उभा करणार आहे, स्वतःवर विश्वास आहे. ही शेतकऱ्याची पोरं मावळं म्हणून हाताला घेतली, जी गोफण फिरवतात ती तलवार फिरवायला लागली. अरे मना प्रोत्साहन दिला, काही करू शकता तुम्ही. अरे ही शेतकऱ्याची तरी बांड पोरं सगळं आयुष्य पणाला लावून मातीसाठी लढायला लागली, स्वाभिमान शिकायला लागली, नजर वर करून दुश्मनासोबत 2 हात करायला लागली. आणि याच पोरांच्या विश्वासावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 260 पेक्षा जास्त किल्ले नाकावर टिच्चर हसरत केले. हा इतिहास हिंदवी स्वराज्याचा. 40 वर्षाच्या आत ती पिढी आपली कारण देत बसायचं आपण. आमच्याकडे पैसा नाही, आम्ही कसा व्यापार टाकायचा, आमच्याकडे चांगले कॉलेज नाही, आमचे कसे मार्क चांगले, सगळं करू शकतो आपण. माणूस निष्ठावंत पाहिजे, कारण लागत नाही माणसाला. आमच्या वर्गात एक पोरग आहे, त्याला बोलता येत नाही, बोबड आहे ती. सरांनी प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अख्खा वर्ग हसला, सर हसले. सर म्हणले मूर्ख झाला का तू? लॉला कशाला ऍडमिशन घेतलं? अरे जिथं कामच फक्त बोलायचं, तुला बोलताच येत नाही, तू बोललेलं लोकांना कळत नाही, तुझं वक्तृत्व चांगलं नाही, शब्द फुटत नाही, तुला किस देणार कोण? तो म्हणला ततलं बोलू नका. अरे कुठलं बोलू? ततलं नाही तर कुठलं बोलू? बरं तुला एखाद्यानं केस दिली, तू लढणार कशी? म्हणला कती बी ललल. अरे कती ललल? तू ललल पण पुलच्याला कळल का? तू लल्लेली कल्ली पण पाहिजे ना. ललल ललल तर ललल.
सर म्हणले वकिली तर सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही रे. सरांनी अंडरस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. पोरगा जिद्दी होता. तरुण मुलं मुली कीर्तनाला उपस्थित आहे, समाज बसलेला आहे. बहीण लेख म्हणून एक ऐका, आयुष्यात तेव्हाच यश मिळवायचं जेव्हा अख्खं जग डोळे लावून आपल्या अपयशाची वाट बघत असतं. ते यश सामर्थ्य बनत असतं. कारण प्रत्येक जण आपल्या वाट्यामध्ये काटे रोवत असतं आणि आपण त्याच्यावर उभा टाकून आपलं अस्तित्व सिद्ध करत असतो. जेव्हा लोक नावं ठेवतात ना, तेव्हाच मजा येते बघा. सहजासहजी काही मिळालं नाही पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्रासानेच मिळावी तर किंमत कळते. मजा तेव्हाच जेव्हा लोक हाराई वाट बघतात आणि आपण जिंकून दाखवतो. पोरगा जिद्दी होता. पोरगा म्हणला सर सांगा ते कर. सरांनी 10 रामायणाचे ग्रंथ हातात दिले, सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकला तर मास्तर नोकरी सोडणार, तो माया खालून जाणार. पोरगा जिद्दी होता. पुढचं लेक्चर वरलं. सरांनी उभा केलं, विचारलं काय विकत ग्रंथ. याने खाली मान घातली. सर म्हणले माहित होतं तुला जमणार नाही. पोरगा म्हणला थल थगली ऐकली. तुम्ही किती सांगितलं? मिनिमम एक. मी सगळे विकले. सर म्हणले तुझ्याकडनं घेतले कोणी? थोपय म्हणला थल. थमोलदा येतो त्यांना सांगतो हे बदा हे लामायण, हे बदा हे लामायण, तुम्ही एक तल घ्या नाही तर मी वाचून दाखवणार. माणसं म्हणली दी होय पुढं, तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटजी गणित काला दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि ताकद आपल्यात आहे रे. हा सायास साय करावं लागेल कारण अभ्यास तुका म्हणे. समर्थ करावं लागेल कारण अभ्यास तुका म्हणे. समर्थ खरं ते सांगतायत, तुम्हाला उगाच लालच देत सांगतायत ते. योग याग विधी सिद्धी वाया उपाय तुझा शुद्ध अंतकरण. तू काय योग या करून फायदा आहे? उगाच कुठे करत बसू. म्हणजे असत्य कल्पना द्वैत एकच, ब्रह्म द्वैत कल्पना असत्य एकच. नको नाही लागू. मग सत्य कुठे सांगितलं? हरी हे काही नको करू. त्याला भज रे. भजै व्रजै कमंडनम सतपाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम साधवै हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागर मामी कृष्ण नागर. फार विशाल राहतो पण राहतो कुठे? स्वभक्त चित्तरंजनम. हृदय मंदिरी अधिकार ताकद नाही रे. माय तुमच्यात तर खरं सांगते विनोदाचा भाग नाहीये. यांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. तुम्ही संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी तुम्हाला देव भेटतो. ही ताकद तुमच्या संसारात सुद्धा आहे. तुम्ही नाती नीट सांभाळा, जगाचा मालक तुमच्या घरीच चाकरी करेल एवढी ताकद तुमच्या नाती सांभाळण्यात आहे. तुकोबाची पत्नी 2 बायका होत्या तुकोबाला, रखमा आणि जिजा. प्रथम रखमा, द्वितीय जिजा, जिला आपण आवली म्हणतो. रखमा दुष्काळ लय हौसना ऐकू नका, त्यांना केल्या नाही. पहिल्या बायकोला बाळ होत नाही म्हणून आई बाप दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित कभी करे, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी पहिलीला लिखू झालं. देव बी लय खतरनाक महाराज. देव तरी काय साधा सुद्धा आहे तो. असं मग रखमा आणि जिजा. प्रथम रखमा, द्वितीय जिजा, जिला आवली म्हणतो आपण. लोक म्हणतात आवली लय फटकळ आहे, पण आवली सारखी बायको नाही. 4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खाल्ली नाही. अहो पुण्याचं सार तुकोबांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबराची बायको आवली. 3600 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती उजवमच्या बाया किती होता? 3600. 3600 एकर बघतो ऊस होता माहेरी. तरी नवऱ्याच्या घरी एका लुगड्या संसार केला. हा तुमचं बरं आहे ना? सर विचारलं आपली 3 टाइम खती तरी माहेरी गेल्यावर म्हणते भेटले मी हाय म्हणून सांभाळले 3 खाऊन. आपल्याच नवऱ्याच्या खिशातले हळूहळू हळूहळू हळू नोटा काढती. तीच दिवाळीला घेऊन जाती, तिची साडी घेतली आणि तीच तुम्हाला आणून दाखवती. बघा माझ्या भावाने घेतली. काय गुन्हाची आहे महाराज? एवढं मनात हसली म्हणजे खरं म्हणायचं महाराज.
जाऊ दे ग माय, तुमचंच आहे, काय घेतलं नाही घेतलं, पण नाती सांभाळायला मागं पुढे बघायचं. हे छोटं हे मरू दे इकडे, काय नाही, मी ताकद आहे माय तुमच्यात. ती आवली काय मोठं मन माझ्या तुकोबाचं. अहो कणगीत आंघोळ करत होती, तीच लुगडं वाळू घालायची आंघोळ होईपर्यंत, पुन्हा तेच कोमट लुगडं नेसायची. त्याला 4 येज पडलेली. विठ्ठलानं सुद्धा परीक्षा बघितली, दारात येऊन उभा टाकला गरीब बाईचं रूप घेऊन. तुकोबाला म्हणला, तुकोबा हे तुकोबा. लोक म्हणले लय मोठ्या मनाचं म्हण, काही नाही मागत तुकोबा तुमच्याकडं, पण बाई हो पोटातली भूक लोकांना देत नाही, पण फाटक्या कपड्यात उघडं पडलेलं अंग मात्र सगळे नजर भरून बघतात का तुकोबा. बाई म्हणलं की एकतर बाईनं स्वाभिमानानं जगावं, अपवित्रतेनं जगण्यापेक्षा स्वाभिमानानं मेलेलं बरं तुकोबा. ह्या लोकांच्या नजरेची भूक भागवायची माझी इच्छा नाही, पोटासाठी काही मागत नाही, पण घरात कापड असेल तर देता का ह्या बाईला. एवढी अंगाची कापड झाकते म्हणजे लोकांच्या नजरेचे दरवाजे थोडी होईना बंद होतील. नाहीतर एकटी बाई म्हणलं की समाज नजर वर करून बघितल्याशिवाय राहत नाही. त्यातही गरीब अशी गोष्ट आहे जी झाकता येत नाही. कशाचाही सोंग घेता येतो तुकोबा, पण पैशाचं घेता येत नाही. किती कष्ट केलं तरी पोटापुरत जात, आंगड्याच्या कपड्याला मात्र शिल्लक काही राहत नाही. पोट भरू का अंग झाकू ही अवस्था वाईट आहे तुकोबा. असेल घरात कापड तर देता का. आयुष्यात कधी कोणाकडे काही मागितलं नाही, आज मागायची वेळ आली, पण तुमच्यासारख्याकडे मागावं त्याच्यात दुःख काय. तुम्ही मायबापच आहात, मायबापा मागायला काय लाजायचं, तुम्ही संत आहात म्हणून मागते. असेल कपडा तर द्या या बाईला. तुकोबाला माहित नसेल का आपली बायको एका लुगड्यावर संसार करते. असंच की दादा, विचार केला नाही तुकोबानं. बायको कणगीत आंघोळ करते, तुकानं तेच कणगीवरच लुगडं घेतलं आणि बाईच्या हातात दिलं. विचारही केला नाही आता आपली बायको काय नेसून बाहेर पडेल. उगाच त्यांना तुकोबा म्हणत नाही दादा. पांडुरंगाने काही कमी केलं नाही देवा. तुकोबांनी सगळंच्या सगळं समाजाला दिलं. तुकोबा गरीब नव्हते बरं का, त्यातलं भ्रम काढा. तुकोबा गरीब नव्हते, सावकारकी होती तुकोबाची. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. कर्जपत्र इंद्रायणी तुकोबांनी बुडवली. किती बैलगाड्या? 25. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडं. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या फक्त तुकोबाच्या वाटणीच्या 2 भाऊ बाकी आहेत. अजून 65 लाखाची सावकारकी होती. आत्ताची नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. या जगातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबराय. एवढं मोठं त्यांचं. गरीब नव्हते ते, त्यांनी सगळी कर्जपत्र बुडवली आणि सगळी धान्याची कोठार दुष्काळात लोकांसाठी रिकामी केली. म्हणून तुकोबरायांची अवस्था वाईट झाली. एवढी वाईट झाली की तुकोबांची पहिली पत्नी रखमा दुष्काळात अन्न करून मेली. बाकी लेकरं जिवंत होती. लेकरं आणि रखमा दुष्काळात गेल्या. बाकी ती लेकरं आणि जिजा शिल्लक. सामान देव रे, परीक्षा बघतो रे. तपश्चर्याशिवाय काही मिळत नाही, त्यागाशिवाय काही मिळत नाही. तुम्हाला असं देव पिझ्झा ऑर्डर केला अर्ध कसं भेटायला असं तर दादा. आम्हाला घातली उद्या महाराजां परवा पाकिट. बापची पिंड तुझ्या वेळ दे ना थोडा. मी कीर्तन करायला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या. 23च मी कीर्तन 5व्या वर्षी पहिलं केलं. त्यातही काही नवल नाही, कारण आई बापाची पुण्य त्यांनी परमार्थ केला आणि मी कीर्तन करा झाले महाराज. घरातच माझी माय रडायला लागली की प्रश्न टाळाच्या आवाजात रडणं बी ऐकू जात नव्हतं. माझी बोंबलंतवर बोंबलं पुढे बसून की बघा संप्रदायात पिढ्याना पिढ्या मिळत ते. मी आज 100 वेळा विठ्ठलाचं नाव घेतलं आणि मी आज मेले ना, तर पुढच्या पिढीची सुरुवात 1 पासून होत नाही, 101 पासून होते. कळतं? अवघड तुमचं. म्हणून विनंती आहे, म्हणून साठवा आहे. फार मोठी पुंजी आहे. नाही देव तरी का. दिवाळीचे दिवस दादा, दिवाळीच्या दिवसामध्ये तुकोबारायांची
सासरी जाण्याची बायकोनं हट्ट केला, काही नाही म्हणे, माझ्या भावाचा जरा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी बोलवलंय, जाऊ म्हणे आपण. तुकोबाराय म्हणले जायला काही हरकत नाही आवली, पण आपली अवस्था बघून लोक हसतील आपल्यावर. आवली म्हणली थोडेफार चांगले कपडे घालू आणि जाऊ, लोकांना काय कळणार आहे. लेकरं होती, लेकरं माग लागली, मामाच्या गावाला आई, मामाच्या गावाला आई, मामाच्या गावाला. आई म्हणले लेकरांना एवढ्या वेळेस मा करा, तुम्हाला न्यायची माझी इच्छा आहे, पण तुम्हाला अशा अवस्थेत नेलं ते पुढचे नाव ठेवतील आणि मला नवीन कपडे एवढी आई माझ्यात नाही.